हाय गाईज, वेलकम टू माय डेली व्लॉग. आज माझ्या घरी आम्ही विकेंडला काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते. आता माझ्या घरी मी, माझी वहिनी आणि माझ्या दोन भाच्या सुट्टीसाठी आलेल्या आहेत. तर भाऊ गेलाय कामावरती, आई वडील आहेत गावी. तर आम्ही काय करतोय आजच्या दिवसामध्ये एन्जॉय आणि कसं आमचं रुटीन चालू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर हे बघा, नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा वगैरे झालेला आहे, सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि इकडे समीक्षा मोबाईल वरती काहीतरी करते. सिमरनच्या हातावरती माझी बहिणी मेहंदी काढते. हे बघा, तर ऑलमोस्ट मेहंदी झालेली आहे. नाश्त्यामध्ये काय खाल्लेला समीक्षा? सिमरन मॅगी खाल्ली. ते तुम्हाला मी दाखवू शकली नाही कारण की आम्ही आंघोळ केल्याच्या नंतर सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू केलेल्या आहेत. तर नंतर तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात आम्ही काय करणार आहोत. आता आमच्या घरात गेलेली आहे लाईट. हा बघा, पंखा हळूहळू बंद होतो. हे बघा, लाईट बंद झालेली आहे. आता आमचं काय होणार ते आम्हालाच नाही माहिती. ओके, आता सिमरन लाईट गेली आहे, मग आता गरम होईल. काय करायचं? तर गाईज आता टीव्ही पण बघू शकत नाहीये आम्ही. आता बघूया कधी लाईट येते ती. तुम्ही तुमच्या सॅटर्डे संडे मध्ये काय करता ते पण मला तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. सिमरन दमलीस काय? दमली का? हा, अगं बोल. आता का नाही बोलत? बोल ना. आता शांत बसली. आता तिची चपट चपट नुसते हात दुखते बोलते. बोल हाय गाईस. नाही आता न उठल्या मगाशी. बोल ना. आता वाजले किती? 12:30. पावणे एक झाला. चला. माझी ब्लॅक कॉफी आहे. असं क्लायंट मला आवडणारच नाही. असे क्लायंट चिडचिड करणार मला नाही पाहिजे. फुकट ते फुकट काढून घेणार, चिडचिड पैसे देतात. मग हा, मग मेहंदी काढायची होती तुला. पैसे काढणार मी. तर गाईज, तुम्ही आता गावी आहात की मुंबईत आहात की अदर कंट्री मध्ये आहात, कुठे आहात ते पण तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. कारण आता सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत आणि मी पण माझ्या गावावरून कालच जाऊन आलेली आहे. तर तुम्ही कुठे आहेत ते सांगा. गाईज, सिमरनचा इतका टाइमपास चालू आहे, मेहंदी काढता काढता कंटाळा दिला तिने. अक्षरशः मेहंदी आर्टिस्ट कंटाळा. तिला धरून पकडून मेहंदी काढायला लागते. एवढा त्रास दिलाय तिने. असं एवढा कंटाळा देतात ते सिमरन. बस नाही, नीट नीट बस. काय एवढा त्रास देते सिमरन? एवढी चांगली मेहंदी दाखव एकदा, थोडीशी आरती दाखव. हो, किती सुंदर मेहंदी आहे. काय असते ग? आता लाईट आलेली आहे. ज्यांना मेहंदीची ऑर्डर द्यायची आहे त्यांनी मी स्क्रीन वरती युजर आयडी दिलेला आहे. तो इंस्टाग्रामचा आयडी आहे, सोनू कदम 0910. तर त्याच्यावरती तुम्ही डीएम करा, नाहीतर मला डीएम केलं तरी चालेल. मी सांगेन त्यांना तुमचा मेसेज. तर बघा, तुम्हाला खूप चांगल्या डिस्काउंट मध्ये होते. काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? कुरकुरा पाहिजे? बोल ना, लहान मुलासाठी कशी रडते दाखव ना. दाखव. मला तू पण तिला बोल थोडा वेळ. काय पाहिजे तुला? दे तिला, दे. एक काले. मला तू पाहिजे.
मला ना कंटाळा आला तिची मेहंदी अशा वाटतं अर्धवटच टाकावी. मला थोडासा दे गं. मला दे गं. काय पाहिजे तुला? फक्त अर्ध्या तासामध्ये हिची मेहंदी झालेली आहे. किती सुंदर झालेली आहे बघा मेहंदी. फारच छान आहे ना. आता याच्यानंतर समीक्षाचा नंबर आहे, मग समीक्षा काढेल मेहंदी. मावशी काय करतेस? आणि मी बाहुलीला तयार करते. तर हे बघा गाईज, जेवायला बसलेत सगळे. आता मी पण बसणार आहे. माझा पण ताट आहे समोर. आता जेवून झाल्यावर आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला कळेलच. चला जेवतोय आम्ही, तुम्ही पण जेवा. सगळ्यात पहिला मी आंबा खाते. सगळ्यात पहिला काय खायचं? पापड. सगळ्यात भारी रेसिपी ना. जेवण करायला सांगायला नको कट कर व्हिडिओ कट कर. का व्हिडिओ कट करू? मी असं खाल्लेलं. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मी भांडी घासते. माझी नेहमी भांडी घासायची ड्युटी असते आणि मला खूप आवडतात भांडी घासायला. तर गाईज हे बघा, मामी भाची दोघी जणी रील्स बघतायत आणि एक गेले टॉयलेटला. समीक्षा समीक्षा गेली टॉयलेटला. आणि गाईज मी थोडी रील बनवणार आहे, तर तयारी चालली आहे. गाईज माझी व्हिडिओ बनवून झाली आणि मी लगेच पोस्ट देखील केली. तुम्हाला दाखवते. मी इकडेच लॅपटॉप लावलेला, इकडे मी बनवली एका साईडला, लगेच एडिट केली आणि लगेच पोस्ट पण. तर तुम्हाला दाखवते बाहेर अजून पण मेहंदीचा प्रोग्राम चालू आहे. सिमरन तर आता आम्ही जाते तुम्हाला बाहेर. आता सिमरनचा टर्न आहे, सॉरी आता समीक्षाचा टर्न आहे आणि तिच्यावर मेहंदी चालू आहे. हे बघा, सिमरनचा रिझल्टची डेट आहे. या दिवशी तिचा रिझल्ट लागला. सिमरनच का बोलते मी सारखी सारखी? समीक्षाच्या रिझल्टची डेट आहे आणि ती बोलते की माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे तो. काय समीक्षा? समीक्षा 10वीला किती मार्क्स मिळाले सांग ना. तर समीक्षा आमची खूप चांगल्या मार्काने 10वीला पास झालेली आहे आणि ती चांगली आता कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. अरे काय काय मस्करी आहे काय? खरं ते सांग ना. चांगले मार्क्स मिळाले ना. 65 एवढे कमी? एवढे कमी नाही, चांगलेच आहेत. नॉट बॅड. ओके, कॉफी रेडी झालेली आहे. आता आम्ही कॉफी पिणार आहोत. चला गाईस, समीक्षाने आता फेस पॅक लावलेला आहे. मी पण पिते. आता सिमरनचा टर्न आहे, सॉरी आता समीक्षाचा टर्न आहे आणि तिच्यावर मेहंदी चालू आहे. हे बघा, सिमरनचा रिझल्टची डेट आहे. या दिवशी तिचा रिझल्ट लागला. सिमरनच का बोलते मी सारखी सारखी? समीक्षाच्या रिझल्टची डेट आहे आणि ती बोलते की माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे तो. काय समीक्षा? समीक्षा 10वीला किती मार्क्स मिळाले सांग ना. तर समीक्षा आमची खूप चांगल्या मार्काने 10वीला पास झालेली आहे आणि ती चांगली आता कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. अरे काय काय मस्करी आहे काय? खरं ते सांग ना. चांगले मार्क्स मिळाले ना. 65 एवढे कमी? एवढे कमी नाही, चांगलेच आहेत. नॉट बॅड. ओके. तर गाईस, सिमरनला जायचं आहे आता फिरायला. तर आम्ही आता बाहेर फिरायला जातोय. तर आम्ही व्लॉगचं एंड करतो इकडे. आता आम्ही म्हटलं की बाहेर जाऊन फिरून येऊया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.